नाणे बाजारातील दुसरा भाग म्हणजे असंघटित क्षेत्र. भारतातील असंघटित नाणे बाजारात स्थानिक बँकर्स, सावकार आणि अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थांचा समावेश होतो. त्यातील पहिला पाहू स्थानिक बँकर्स. हे वित्तीय मध्यस्थ असतात जे बँकासारखेच कार्य करतात. या संस्था हुंडीसारख्या स्वदेशी अल्पमुदतीच्या पतसाधनांमध्ये व्यवहार करतात. वेगवेगळ्या बाजारपेठेत व्याजाचा दर वेगवेगळा असतो. स्थानिक बँकर्स बहुधा ठराविक विशिष्ट सामाजिक गटाशी संबंधित असतात. बँक सुविधा नसलेल्या भागातील निधीचा हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. ते प्रत्यक्ष शेती, व्यापार आणि उद्योगांना कर्ज पुरवठा करतात. उदाहरणार्थ पाहायला गेलं तर सराफी पेढी, आडते, व्यापारी, दलाल इत्यादींना स्थानिक बँकर्स कर्ज पुरवठा किंवा पतपुरवठा करताना दिसून येतात. दुसरा आहे सावकार. सावकार प्रामुख्याने ग्रामीण भागात काम करतात. सावकार सामान्यतः उच्च दराने व्याज आकारतात. सावकारांनी दिलेली कर्जे बहुतेक अनुत्पादक हेतूसाठी असतात. उदाहरणार्थ शेतमजूर, सीमांत आणि अल्पभूधारक शेतकरी, कारागीर, छोटे व्यापारी इत्यादी घटक सावकाराकडून कर्ज घेत असतात. सद्यस्थितीत सावकारांच्या शोषण करण्याच्या प्रवृत्तीमुळे रिझर्व्ह बँकेने सावकारांच्या क्रियांवर निर्बंध घातलेले आहेत. परंतु आजही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात अर्थपुरवठा करण्याकरिता सावकार हे कार्य करताना दिसून येतात. बहुतेकदा हे अनुत्पादक कार्यासाठीच सावकाराकडून कर्ज घेतले जाते. उदाहरणार्थ समजा एखाद्याच्या घरी लग्न कार्य असेल तर या लग्न कार्य पूर्ण करण्याकरिता आर्थिक सहाय्य सावकाराकडून घेतलं जाते. तिसरा आहे ते म्हणजे अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ. ज्याला आपण या अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ यामध्ये चिटफंड, निधी, कर्ज कंपन्या यांचा समावेश होतो. चिटफंडातील सदस्य यामध्ये नियमित भरणा करतात. चिटफंडाचे जे सदस्य असतात ते यामध्ये नियमितपणे एक रक्कम जी ठरलेली आहे ती ठरलेली रक्कम जमा करण्याचं काम करतात. एकमेकांनी मान्य केलेल्या निकषांच्या आधारे बोली किंवा चिठ्ठी पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते. त्यानुसार गोळा केलेला निधी सदस्याला हा दिला जात असतो. म्हणजे बोली करून आज चिटफंडच्या द्वारे कोणाला निधी उपलब्ध करून द्यायचा याची बोली लावली जाते आणि बोली किंवा चिठ्ठी टाकली जाते आणि चिठ्ठीच्या द्वारे सदस्यांची निवड या ठिकाणी करून त्या सदस्याला निधी हा उपलब्ध करून दिला जातो. निधी हा एक पारंपरिक लाभदायक प्रकार आहे. हा सदस्यांच्या योगदानावर चालतो. सभासदांना माफक व्याज दरावर कर्ज सुद्धा याद्वारे दिले जाते. कर्ज कंपन्या या वित्तीय कंपन्या असतात. त्या व्यापाऱ्यांना, लघुउद्योगांना आणि स्वयंरोजगारांना कर्ज पुरवितात. त्या अनियंत्रित असल्यामुळे कर्जावर उच्च व्याजदर हे आकारत असतात. त्यानंतर आहे नाणे बाजाराची साधने. भारतातील नाणे बाजाराची साधने पाहत असताना पहिला भाग आहे तो म्हणजे मागणी नाणे बाजार. जेव्हा पैसे एका दिवसासाठी कर्ज म्हणून घेतले जातात किंवा दिले जातात तेव्हा त्याला 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा म्हणून ओळखला जातो. एक दिवसापेक्षा जास्त काळ व 14 दिवसापर्यंत कर्ज दिले जाते तेव्हा तो दखल पैसा, नोटीस मनी म्हणून ओळखला जातो. म्हणजे हा नाणे बाजाराच्या साधनांपैकी पहिलं साधन आहे ते म्हणजे मागणी नाणे बाजार, ज्यामध्ये एक दिवसासाठी सुद्धा पैसा उपलब्ध करून दिला जातो किंवा 14 दिवसापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यानंतर आहेत कोषागार बिले. कोषागार बिले ही तात्पुरती तरलता कमतरता दूर करण्यासाठी सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेने दिलेली अल्प मुदतीची साधने होत. जी तात्पुरत्या स्वरूपातली अल्प मुदतीची साधनं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आहे व्यापारी पत्रे. ही एक असुरक्षित वचन चिठ्ठी आहे जी एका निश्चित परिपक्वता कालावधीसाठी मान्यता आणि वितरणानुसार परिक्रम्य आणि हस्तांतरित असते. ठेवींचे प्रमाणपत्र ही साधने असुरक्षित आहेत. वाणिज्य बँक आणि विकास वित्त संस्थांनी जरी केलेल्या वाहक स्वरूपात वाटाघाटी करण्यायोग्य
ही साधने आहेत ठेवींचे प्रमाणपत्र. आणि नंतरचं आहे व्यापारी पावती. ती अल्प जोखीम असलेली आणि परिक्रम्य आणि तरल साधने असे याला म्हटलं जाते. अशा प्रकारे तुम्हाला माहित असावं याकरिता या प्रकरणामध्ये नाणे बाजाराची कोणकोणती साधनं आहेत तर ती या ठिकाणी दिलेली आहेत. जी मागणी नाणे बाजार आहे, कोषागार बिले आहेत, व्यापारी पत्रे आहेत, ठेवींचे प्रमाणपत्र आहे आणि व्यापारी पावती अशा प्रकारे नाणे बाजाराची ही साधनं आहेत. त्यानंतर आहेत भारतातील नाणे बाजाराची महत्वाची भूमिका. खालील पैलू भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करताना दिसून येतात. पहिला आहे ते म्हणजे कर्जदाराची अल्प मुदतीची गरज. नाणे बाजारामध्ये कर्जदाराच्या अल्प मुदतीच्या वित्तीय गरजा वास्तव दरात पूर्ण करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध होते. तरलता व्यवस्थापन. नाणे बाजार हे एक गतिमान बाजार आहे, त्यामुळे मौद्रिक धोरणाद्वारे अर्थव्यवस्थेतील तरलता आणि पैशाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते. परिणामी देशात आर्थिक स्थैर्य आणि विकास होऊ शकतो. हे तरलता व्यवस्थापन याकरिता सुद्धा नाणे बाजाराची भूमिका महत्वाची दिसून येते. तिसरी भूमिका आहे ते म्हणजे गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन, ज्याला इंग्रजीमध्ये पोर्टफोलिओ असं म्हणता येईल. नाणे बाजार गुंतवणूकदारांच्या जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यानुसार बनविलेल्या विविध प्रकारच्या आर्थिक साधनांशी निगडीत असतो. याद्वारे गुंतवणूकदार निरनिराळ्या वित्तीय मालमत्तांचे तारण ठेवण्यास सक्षम होतात. यामधून जोखीम कमी करण्यात आणि जास्तीत जास्त परतावा मिळवण्यास मदत होते. आणि ही एक महत्वाची भूमिका नाणे बाजाराची आहे, जी गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन या नावाने आपण ओळखतो. चौथा आहे भूमिका ती म्हणजे समतोल यंत्रणा. नाणे बाजार साधनांचे तर्कसंगत वाटप आणि गुंतवणूक प्रवाहातील बचत गतिशील करून अल्प मुदतीच्या निधीची मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल स्थापित करण्यास मदत करतो. पाचवी भूमिका आहे ती म्हणजे सरकारच्या वित्तीय गरजा भागविणे. नाणे बाजार शासनाला कोषागार देयकाच्या आधारे अल्प मुदतीच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यास मदत करते. म्हणजे सरकारला सुद्धा या नाणे बाजाराकडून वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी कोषागार कार्यालयामार्फत कोषागार देयकाच्या आधारे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सहावा महत्वाची भूमिका आहे ती म्हणजे मौद्रिक विषयक धोरणांची अंमलबजावणी. मौद्रिक धोरणांचे उद्दिष्ट पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे हे आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या निरनिराळ्या क्षेत्रांची गरज पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी उपयोगी ठरते. हे धोरण मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केले जाते. नाणे बाजारामुळे मध्यवर्ती बँकेला योग्य व्याजदर धोरण विकसित करण्यास मार्गदर्शन मिळते. हे एक मौद्रिक विषयक धोरणांची अंमलबजावणी करणे ही नाणे बाजाराची एक महत्वाची भूमिका आहे. त्यानंतर आहे रोख रकमेचा काटकसरीने वापर. नाणे बाजाराचा संबंध प्रत्यक्ष पैशाशी नसून पैशाचा जवळचा पर्याय असलेल्या विविध वित्तीय साधनांशी येतो. त्यामुळे रोख रकमेचा काटकसरीने वापर या ठिकाणी झालेला दिसून येतो. आठवा आहे वाणिज्य, उद्योग आणि व्यापार वृद्धी. नाणे बाजारामध्ये अल्प मुदतीच्या निधीची तातडीने गरज असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंडी वटविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. शिवाय नाणे बाजारात कृषी आणि लघु उद्योगांसाठी खेळते भांडवल हे सुद्धा उपलब्ध होते. अशा प्रकारे नाणे बाजाराची ही भूमिका आहे. त्यानंतर नाणे बाजारातील काही समस्या आहेत. भारताच्या नाणे बाजारामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत तर त्या आहेत, पहिली आहे दुहेरी रचना. नाणे बाजारामध्ये संघटित आणि असंघटित क्षेत्र असल्यामुळे विघटन पारदर्शकतेचा अभाव आणि वाढती अस्थिरता निर्माण होते. असंघटित बाजारांमध्ये समन्वयाचा अभाव असतो. शिवाय तो भारतीय रिझर्व्ह बँकेच्या थेट नियंत्रण आणि देखरेखीखाली येत नाही. म्हणजे असंघटित क्षेत्र जे आहे या बाजारामधील हे खाजगी तत्वावर चालवलं जाते आणि त्यामुळे ते रिझर्व्ह बँकेच्या थेट नियंत्रणात येत नसल्या कारणामुळे या ठिकाणी नाणे बाजारात समस्या निर्माण होते. दुसरा आहे व्याज दरामध्ये समानतेचा अभाव. नाणे बाजारामध्ये व्यापारी बँका, सहकारी बँका, वित्तीय कंपन्या इत्यादी अनेक घटकांचा समावेश होतो, म्हणून व्याजाचे अनेक दर असतात. प्रत्येकाचे वेगवेगळे व्याजाचे दर हे असू शकतात.
त्या अनुषंगाने कर्जदाराचे विविध प्रकार आहेत आणि त्यामुळेच कर्जदाराचे सुद्धा विविध प्रकार या व्यापारी बँका, सहकारी बँका, वित्तीय कंपन्या या घटकांचे असलेले दिसून येते. त्यामुळे व्याजदरामध्ये समानतेचा अभाव दिसतो, म्हणजे असमानता दिसून येते. तिसरा आहे निधीची कमतरता. अपुऱ्या बचतीमुळे नाणे बाजाराला निधीची कमतरता भासते. दरडोई उत्पन्न, लोकांमध्ये बँकिंग सवयीची कमतरता, निरुपयोगी उपभोग खर्च, ग्रामीण भागात अपुऱ्या बँकिंग सुविधा इत्यादी बाबी देखील नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेसाठी जबाबदार आहेत. म्हणजे नाणे बाजारामध्ये निधीच कमी आहे. या अपुऱ्या निधीमुळे आणि लोकांमध्ये बँकिंगची सवय नसल्या कारणामुळे आणि त्यासोबतच निरुपयोगी उपभोग खर्च आहे किंवा ग्रामीण भागामध्ये अपुऱ्या बँकिंग सुविधा आहेत, या कारणामुळे नाणे बाजारात निधीची कमतरता असलेली दिसून येते. ही एक समस्या आहे. चौथी समस्या आहे हंगामी चढ उतार. निधीची मागणी हंगामानुसार बदलते. विशेषतः ऑक्टोबर ते जून या हंगाम काळात कृषी उत्पादनांमध्ये व्यापार करणे, व्यवसायातील गुंतवणूक इत्यादी विविध कारणासाठी मोठ्या प्रमाणात वित्त आवश्यक असते. यामुळे मोठ्या प्रमाणात नाणे बाजारात चढ उतार झालेला दिसून येतो. कारण भारतातील कृषी विभाग जर पाहिला तर तो हंगामानुसार चालतो आणि त्यामुळे हंगामी चढ उतार भारतीय नाणे बाजारात दिसून येतो. पाचवा आहे वित्तीय समावेशनाचा अभाव. देशातील बँकिंग सुविधा अपुऱ्या असून दुर्बल व कमी उत्पन्न वर्गापर्यंत त्या पोहोचल्या नाहीत. यातून वित्तीय समावेशनाचा अभाव असलेला दिसून येतो. सहावी समस्या आहे ते म्हणजे तंत्रज्ञान सुधारणेतील दिरंगाई. वित्तीय बाजार विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानातील दिरंगाईमुळे नाणे बाजाराच्या कार्यात अडथळे येत असतात. अशा प्रकारच्या समस्या या भारतीय नाणे बाजाराच्या असलेल्या दिसून येतात. यानंतर आहे भारतातील नाणे बाजारातील सुधारणा. ज्या समस्या आहेत त्या समस्यावर मात करून नाणे बाजारामध्ये सुधारणा होणे आवश्यक असतात आणि ह्या सुधारणा ह्या खालीलप्रमाणे. पहिली आहे मुदतपूर्ण कालावधीचे कोषागार बिले, व्यावसायिक पत्रके, ठेवीचे प्रमाणपत्र आणि नाणे बाजार, म्युच्युअल फंड यासारख्या नवीन साधनांचा समावेश करावा. यामुळे नाणे बाजारामध्ये सुधारणा होऊन येते. तरलता समायोजन सुविधा अंतर्गत रिझर्व्ह बँक रेपो दर, रिव्हर्स रेपो दर यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही सुधारणा नाणे बाजारात झालेली. व्याजदर मुख्यत्वे बाजार शक्तीने निर्धारित केले जावेत. म्हणजे बाजारामध्ये किती प्रमाणात कर्जाची मागणी आहे त्याप्रमाणे व्याजाचा दर हा ठेवण्यात यावा. हे पण एक सुधारणा या नाणे बाजारात झालेली आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, ज्याला आपण NEFT म्हणतो, किंवा रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट ज्याला आपण RTGS म्हणतो, ह्या निधी हस्तांतरणाच्या सुधारणा करण्यात आल्या. म्हणजे आज आपण इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच्या द्वारे किंवा RTGSच्या द्वारे आपण एका ठिकाणचा निधी दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हस्तांतरित करू शकतो. याकरिता लागणारा वेळ हा खूप कमी आहे. ही एक सुधारणा आपल्या भारतीय नाणे बाजारात झालेली आहे. त्यानंतर तांत्रिक प्रगती आणण्यासाठी व्यवहार प्रणाली, इलेक्ट्रॉनिक डीलिंग सिस्टम सुरू करण्यात आलेली आहे. जे तांत्रिक प्रगती आणण्यासाठी व्यवहार प्रणाली सुद्धा सुरू करण्यात आलेली दिसून येते. तर ही झाली नाणे बाजारातील काही सुधारणा. आता आहेत, तुम्हाला माहित आहे का, हे एक तुमच्या पुस्तकात आहे ज्यामध्ये बँकिंग क्षेत्रातील अद्ययावत विकास दिलेला आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये काय विकास झालेला आहे हे तुम्हाला माहित असावं याकरिता हा भाग दिलेला आहे. त्यामध्ये आहे सूक्ष्म वित्त बँक, लघु उद्योगांना, अल्पभूधारक शेतकरी व असंघटित क्षेत्रातील संस्थांना आर्थिक पतपुरवठा करणे हे एक बँकिंग क्षेत्रातील विकास आहे. त्यानंतर आहे देयक बँक. या बँका अनेक बँकिंग संदर्भातील क्रिया, कर्ज व क्रेडिट कार्ड हे वगळून 1 लाख रुपयापर्यंत मागणी ठेवी स्वीकारतात, तसेच विविध निधी हस्तांतरित करतात. सार्वत्रिक बँका. सार्वत्रिक बँका म्हणजे अशा बँका ज्या वित्तीय सेवा देतात, उदाहरणार्थ व्यावसायिक व गुंतवणूक बँकिंग सेवा. स्थानिक क्षेत्रीय बँका. ही योजना ऑगस्ट 1986 साली अंमलात आणली.
स्थानिक खाजगी बँकाद्वारे ग्रामीण बचतीचे संकलन स्थानिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देणे हा तिचा महत्वाचा उद्देश